दुर्गराज रायगड, जिथे महाराजांचा सहवास आजही आहे. जय शिवराय. मी होमराज आणि आम्ही बाईकने महाराष्ट्र भटकंती करत आहोत. नगरखान्यातून पाऊल जसे जसे महाराजांकडे वळत आहेत, मनात वेगळीच ऊर्जा येत आहे. स्वराज्याच्या दैवताला वंदन करून गड बघायला सुरुवात केली. गंगासागर तलावाचा शूट घ्यायला जरा जास्तच कष्ट घेतले. मित्रांनो, आता मी जात आहो खलबतखाना, जिथे महाराज गुप्तपणे मीटिंग घ्यायचे. नंतर आकाशने वेगळीच वाट काढली आणि त्याच्या मागमागे मी पण निघालो, कारण तो चौथ्यांदा रायगडावर आला होता. तो रायगड वेगळ्या बाजूने दाखवण्याचा प्रयत्न करत होता. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. होडीच्या माडावर स्वच्छता मोहीम सुरू दिसली. मग आमच्या मनात प्रश्न पडला की आता जायचं कुठं? टकमक टोक की मंदिर? आणि आमची पावलं वळली मंदिराच्या दिशेने. उन्हाताणातून फिरून आल्यावर जगदीश्वराच्या मंदिरात प्रवेश करताच मन शांत झाला. नंतर आकाशने आणलेला खोबरा खाऊन आम्ही समाधीकडे गेलो. महाराजांच्या पावलांनी पावन झालेला हा रायगड खरंच ऊर्जेचा स्रोत आहे. याने बघितलंय महाराजांचं चालणं, महाराजांचं बोलणं. या सह्याद्रीला माहिती आहे महाराजांनी स्वराज्यासाठी काय काय केलंय. हा रायगड साक्ष आहे महाराजांच्या प्रतापाचा. नंतर आकाश महाराजांची समाधी दुसऱ्या बाजूने दाखवण्यासाठी घेऊन गेला. मित्रांनो, महाराजांची समाधी या बाजूने पण बघता येते, बऱ्याच लोकांना माहिती नाही. आणि या ठिकाणी फक्त आम्ही दोघेच होतो. सांगणारे रायगडा, कसा होता माझा राजा, या स्वराज्याचा आणि या रयतेचा. जय शिवराय.